पण एकत्र बसून फोटो बघायला आणखीन मजा येते. हो ना. पण जरा खिचडी अजून जास्त असती तर आणखीन मजा आली असती. जी मिळाली ती गुपचूप घ्या. अजून खिचडी पाहिजे यांना. हे फोटो बघण्याच्या नादात निदान जेवण तरी जातंय. हो ना. हो ना काय? तुमच्या सगळ्यांच्या वेंधळ्या कारभारामुळे फक्त खिचडी खावी लागते. अगं तुझा पापडाचा बिझनेस आहे ना, जरा पापड भाजले असते तर आणखीन मजा आली असती. अहो आईच्या वेळेत जे मिळालंय ना ते गुपचूप गिळा म्हटलं मगाशीच. पण छान झाली हा खिचडी, मस्त झाली. आप्पा खिचडी होणारच छान. अरे आम्ही बनवलीये ती. आणि तुमच्या या सगळ्या गोंधळामुळे फक्त खिचडीच बनवावी लागली. जाऊ दे ग, झालं ते झालं. आता फोटो तरी बघा ना. हो ना. अदिती कुठे गायब झालीये? इतका वेळ एकटी? हा युवराज तर इथेच आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. ए सिद्धू, तुझा घोड्यावरचा फोटो बघ, किती छान आलाय रे. फोटो काढला आणि घोडा उधळला. बरं मी आलोच. मला एक अर्जंट फोन करायचा आहे. जेवण तर संपव सिद्धू. अरे ऐक, चला म्हणजे पुसा पुसा नीट पुसाला आधी. अहो ऐका ना, ते तिकडे नीट पुसा ना तिकडे. पुसतो. मी काय म्हणतो, आता पाच झालं ना, हिला आधी जरा सुकू द्या. आम्ही असं पुसत राहिलो आणि कुणी आलं आणि पाय घसरून पडलं तर. हो बरोबर बोलतोय नाना. ए बाप्या, आता नाना नकारात्मक बोलतोय ते नाही दिसत तुला. अरे इतर वेळी तो जरा काही बोलला की शुभ बोल नाना, शुभ बोल नाना करतो. अहो नाना भाऊजी, कोणी पडणार नाही. सगळ्यांना माहिती तुम्ही लादी पुसताय. कोणी इथे येणार नाही. बस का, आता सगळीकडे पुसलंय सगळं. लादी झाली ना, आता किचन मध्ये जा. बाळा भाऊजी, आप्पा आणि सुहास भांडी घासतायत, त्यांना मदत करा. जा. आला बोगशी मग सगळे सागर. चला कामाला लावताय. बघ सिद्धू, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अरे तू आधी तिकडे हनीमूनचा विषयच काढला नसतं ना तर हे काहीच झालं नसतं बाबा. ते जाऊ दे ना रत्नाका. ते सिद्धू, आदिती कुठे आहे? ते तिने ओळखलं का रे ठिकाण हनीमूनचं? हो मोठ्या बाई, ओळखलंय मी. मी ओळखणारच ना. नवरा आहे तो माझा. त्याने कितीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला कळणारच आहे. हे मात्र तू खरं बोललीस. म्हणजे नवऱ्याने कितीही लपवायचा प्रयत्न केला ना तरी बायकोला ते कधी ना कधी तरी कळतच. हो रत्नाक्का. आणि मला लग्नानंतर तर सेट सुद्धा नव्यानंच कळायला लागलं. तो असं काहीतरी करेल मला वाटलं सुद्धा नव्हतं. म्हणजे बघा ना, सेट आमचा हनीमून प्लॅन करेल, ते सुद्धा फॉरेनला, असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. पण केला त्याने. अशा अनेक गोष्टी असतील त्याच्या डोक्यात, त्या सुद्धा कळतील हळूहळू. जसं त्याने हनीमून कुठे प्लॅन केलंय हे मला कळलं. आम्हाला सांग ना, सिद्धूने काय प्लॅन केलाय ते सांगा ना. काय सेठ, सांगू तुझा सगळा प्लॅन? आदिती, मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मी झोपताना मंगळसूत्र काढून ठेवते बऱ्याचदा. आदिती तर रिलॅक्स दिसते. मी तुझाच विचार करतोय का? मला वाटतंय तसं नसेल कदाचित.
तिने खरंच सहज सांगितलं असेल आणि मला चुकाच वाटतंय की आदितीला सगळं कळलंय. आदिती, अगं मी तुला मालदीवला नेणार आहे, अमेरिकेला नाही. सेड, आता फिरवण्यात काहीच अर्थ नाही. आय एम 100% शुअर की तुम्हाला अमेरिकेलाच नेणार आहेस. अगं नाही, तुला तसं वाटतंय पण ठीक आहे, हरकत नाही. तू आहेस ना माझ्या बरोबर. मग अमेरिका असो किंवा गुळपोळी, मला काही फरक पडत नाही. मगाशी कसं म्हणालीस तू की अमेरिकेला नेणार आहे म्हणून? की उगाच खडा मारून बघितलंस की बरोबर येतं का? नाही, मग युवराजने सांगितलं असेल तुला. हे बघ, त्याच्या बोलण्याकडे लक्ष त्याचा ठेव. काय संबंध? त्याने काहीही सांगितलं नाहीये. मग सेट तुम्हाला अमेरिकेला नेणार आहेस हनीमूनसाठी, हे मला कळलं. पण ते कसं मी ओळखून दाखवलं, त्यासाठी कष्ट घेतले, तसेच तुला सुद्धा घ्यावे लागतील. म्हणजे हे जे काही अमेरिकेचं मला समजलं ना, त्यामध्ये घरातलीच एक व्यक्ती आहे रे. काय? हो, तर ती व्यक्ती कोण आहे हे तू शोधून टाक. उद्या संध्याकाळपर्यंत ओळखून दाखव. युअर टाइम स्टार्ट नाव, सिद्धार्थ देशमुख. काय खरं सांग, तू हे सगळे अपडेट आदितीला देतेस ना? व्हॉट? नाटकं करू नकोस. हे बघ, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे ज्याला ह्या प्लॅनिंग बद्दल माहितीये? आणि हे सगळं तिला सांगून तुला काय मिळतं का? हो मॅडम, तुम्ही माझ्या आणि आदितीच्या मध्ये येऊ नका. तुम्ही आधीच बरंच काही करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते आदितीला माहित नाहीये. आणि मी हे सगळं तिला सांगू शकतो. आणि तुम्ही काय करताय? आदितीला मी अमेरिकेला नेणार आहे हे सांगून तुमची इमेज चांगली करून घेताय. जस्ट शट अप. कळतंय का तुम्हाला? माझ्यावर आरोप करताय? मला जर काही करायचं असेल ना, तर सरळ तोंडावर करेन मी. तुमच्यासारखी नाहीये मी, आणि मला गरजही नाहीये. सो उगीच माझ्यावर संशय घेऊ नका. मी अदितीला काहीही सांगत नाहीये. चुकून जरी मला कळलं ना की ह्या सगळ्या मागे तू आहेस, तर तुला मी माझ्या प्रॉपर्टी मधून बेदखल करेल. अंडरस्टँड? ओ हॅलो, मला धमक्या द्यायच्या नाही. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ यू. अँड येस, मी काहीही केलेलं नाहीये. मग कोण असणार? पण ज्याने कोणी हे आदितीला सांगितलंय ना, त्याला हे कळलंच कसं? फाईल. सर, त्या फाईलमध्ये अमेरिकेचा व्हिसा ऍप्लिकेशन आणि माझ्या जॉबचे डॉक्युमेंट्स होते. आणि ती फाईल ऑफिसमध्ये. नक्कीच ती फाईल कोणीतरी बघितली असणार आणि आदितीला हे सगळं सांगितलं असणार. आर यू मॅड? ती फाईल कुणालाही सापडेल अशी तू ठेवलीच कशी? नाही सर, ती फाईल मी ऑफिसमध्ये व्यवस्थित लपवून ठेवली आहे. आणि तसंही ऑफिसमध्ये दुसरं कोणीच जात नाही आदिती आणि युवराज शिवाय. मग तो युवराजच असणार. नाही, मी युवराजला विचारलं, तो नाहीये यामागे. आणि आदितीला सुद्धा विचारलं, तेव्हा तिने मला सांगितलं की त्याने तिला काही सांगितलं नाही. ही नक्कीच घरातली कोणतरी व्यक्ती आहे. त्या फाईलमुळे झालंय ना सगळं? विचार कसला करत बसलाय? जा आणि शोध ती फाईल जागेवर आहे की नाही. हो सर. हा सिद्धार्थ काहीच कामाचा नाहीये. युजलेस. काय रे सिद्धू, काय झालं? आता काय गोंधळ घातलाय? नाही काय नाही. बरं झालं नाना काका तू आलास. बरं मला सांग, तू आणि नानी काकी फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये गेला होता? हा, अरे आता परवाच गेलो होतो. अरे तुझ्या फॅक्टरीत ते इलेक्ट्रिकचं काम चालू आहे ना, बापू मला म्हणे जाऊन बघ काम नीट होतं का.
मग मी गेलो आणि इलेक्ट्रिशियनलाच बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं काम नीट झालं पाहिजे. ते काय शॉर्ट सर्किट होऊन आग बीग लागता कामा नये. हो, आणि मलाही ना गावडे काकूंची ऑर्डर द्यायची होती तिकडे, म्हणून मी यांच्यासोबत गेले होते. बरं नाना का मला सांग ना, तुला कुठली फाईल सापडली का? नाही बा, आम्ही तर काही कशाला हात लावला नाही. काय रे, काय झालं? हे ऑफिस आग लागली काय? अरे फाईल जळाली काय? नाही रे नाना काका. अरे मग काय झालं? फाईल हरवली काय? कसली होती फाईल? नाही नाही, एवढी काही खास नाही. नाना काका नानी काकीने नाही घेतली फाईल, म्हणजे बापू. हो, गेलो होतो ना. अरे ते कॉफीचं मशीन ऑफिस मध्ये बसवायचं होतं सुनबाईसाठी, तिला आवडतं ना. ते लोक येणार होते पण कोणीच आलं नाही. मी आपला वाट बघत बसलो, मग नुसताच ऑफिस मध्ये बसलो. एवढा वेळ बसून काय करत होतास? काय करणार, तिथे काहीतरी फाईली पडल्या होत्या, त्या आपल्या चालत होतो. काय? कुठली फाईल? आता कुठली असं नाही सांगता येणार. तिथे फाईली होत्या ना, काहीतरी आकृती होती, डिझाईन होती, दुसरं काही नाही. बरं ऐक ना, मला सांग, डॉक्युमेंट्स असलेली फाईल सापडली का तुला? मिलिंद, आर यू मॅड? तुला लाज नाही वाटत? इथे घरामध्ये आधी तिला सगळं कळलंय आणि तू हे थोबड्याला फेक पॅस लावून काय ते पडून राहिली आहेस? माझ्यावर ओरडणं बंद कर मिलिंद. तुझा प्लॅन फ्लॉप झाला, त्याचा राग तू माझ्यावर का काढतोयस? सी, याचं हे नेहमीच झालंय. त्याच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्यात ना, त्याचा सगळा दोष तो मला देत आलाय नेहमी. कधी याचं कोणाशी भांडण झालं, ते माझ्यामुळेच झालं. बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम झाला, त्याच्यातही माझाच दोष आहे. कधी लॉस झाला, हा माझ्यावर ढकलून मोकळा व्हायचा. आणि ह्याच्या घरचे मूर्ख, याच्यावरच विश्वास ठेवायचे. आणि मग मीच वाईट, मीच चुकीची. नो 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 नो, यू आर ऍब्सोल्युटली ऑलवेज राईट. पण चूक माझी झाली, मी तुझ्याशी लग्न केलं ग. मिलिंद, तू हे सतत माझ्यावर ढकलणं, मला ब्लेम करणं बंद कर. प्रत्येक गोष्टीचा दोष माझ्यावर ढकलून तुला हिरो व्हायचं असतं का? थँक्यू मॅम. हा, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मला आयडिया सुचली. गुड नाईट. आता हा काय घोळ घालणार आहे? सिद्धू, अरे बाळा काय झालं? सिद्धू, मोठी बाई, आदितीने पेपर्स फाडले. काय? अरे कसले पेपर्स आहेत हे? तिला हनीमूनला नाही जायचंय, म्हणून मग तिने हे विजा ऍप्लिकेशनचे पेपर्स फाडून टाकले. बघ ना, मी एवढं सगळं मनापासून करतोय आणि तिने हे. अरे पण का? काय झालं? एवढं टोकाचं भांडण? आदिती अशी मुलगी नाहीये की ती इतकी चिडेल. हो ना, माझंच चुकलं. म्हणजे मला तिला समजून घ्यायला हवं होतं, तिला काय हवं काय नको. जाऊ दे. अरे पण काय हवंय तिला बाळा?
जाऊ दे ना, तू नको काळजी करूस. आणि तसंही तू प्रत्येक वेळेला सांभाळायला असणारच का? तू नको, खरंच तू नको काळजी करूस. तू जा बाहेर. सिद्धू तिकडे नाही बघवत रे असं. मी ठीक आहे. काय ठीक आहे, कळत नाही का मला? सिद्धू हे बघ, खाऊन घ्या आधी. तू जा ना प्लीज बाहेर. मला थोडा वेळ एकटं राहायचंय. मी घेईन खाऊन. पण नक्की खा. काही लागलं तर सांग मला. खाऊन घे. घेतो खाऊन. नेक्स्ट. अदिती, कसला राग असा कामावर काढू नकोस. शांतपणे इंटरव्ह्यू. कसं शांत राहू मी युवराज? सिड इतकं खोटं वागेल असं वाटलं नव्हतं मला. अदिती, मी समजू शकतो, पण तू असा राग जर कामावर काढलास तर आपल्या फॅक्टरीचा लॉस होईल. एखादा चांगला एम्प्लॉय आपल्या हातातून जाईल. आता सिद्धार्थ कसा बघला याचा अजिबात विचार करू नकोस. कामावर फोकस कर, तेवढाच चेंज मिळेल तुला. मॅडम आत येऊ का? तुम्ही ऑलरेडी आला आहात. अच्छा, परत जातो, परत येतो. नाही, या. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं नाव गुलाब काटे. काय? युवराज, नाही मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. माझं नाव ऐकून सगळेच हसतात. एक मिनिट. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी. अरे तुला कोणी सांगितलं हे नसतं उपद्व्याप करायला? हे मॅन कर ना यार काहीतरी प्लीज. हाय चॅनलर, चल हो बाजूला. तुम्ही सॉरी मॅडम, सॉरी. माझ्याकडून चूक झाली. अहो, आधी क्रेनचं टेस्टिंगच केलं नव्हतं म्हणून माझ्याकडून चूक झाली. मी मुद्दाम नाही केला मॅडम. सॉरी. इट्स ओके. पण तुम्ही तर त्या क्रेनच्या कंपनीमध्ये कामाला होता ना? हो मॅडम, पण तुमच्या लग्नात क्रेन अडकली म्हणून माझी कंप्लेंट केली. मला तिथून कामावर न काढलं. पण मी अजून एकदा कामावर लागलो, तिथून पण कामावरनं मला काढून टाकलं. मॅडम प्लीज मला नोकरी द्या. कुठली पण नोकरी द्या. काय पण करीन, कुठल्या पाहिजे त्या पगारात करीन, पण मला नोकरी द्या मॅडम. माझ्या घरी माहित नाही मॅडम माझी नोकरी गेलीये. खोटं सांगून रोज मी घराच्या बाहेर पडतो कामावर जातो म्हणून. आता पैसे पण संपलेत. आता कसं खोटं बोलू मॅडम? कशाला खोटं बोलायचं? लाज नाही वाटत तुम्हाला घरच्यांशी खोटं बोलताना? ते तुमची काळजी करत असतील, तुमच्यासाठी देव पाण्यात ठेवून प्रार्थना करत असतील, आशेने बघत असतील तुमच्याकडे, आणि तुम्ही खोटं बोलता त्यांच्याशी. त्यांना कळलं तर वाईट वाटेल म्हणून लपवून ठेवायच्या गोष्टी, फसवायचं त्यांना. हो, तुमची माणसं आहेत ना ती, जीव लावतात तुम्हाला, प्रेम करतात ना तुमच्यावर. खरं सांगितल्यानंतर दुखावली जातील, पण पाठीशी उभी राहतील तुमच्या. मला माहित होतं तुझा विश्वास नाही बसणार. पल्लू अक्की आदिती चेहऱ्यावर दाखवत नाही, मनात सगळं दाबून ठेवते आणि ऍडजस्ट करते. पल्लू अक्की प्लीज तू कोणाला सांगू नकोस. कसं आहे पल्लू अक्की, म्हणजे तू तिला समजावू शकतेस, तिच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढू शकतेस, म्हणून मला तुझी मदत हवी. आणि आपल्या घरात तिला समजून घेऊ शकणाऱ्या तिच्या वयाच्या तू आणि अर्चनाच आहेत ना. पण कसं आहे पल्लू अक्की, अर्चना जरा मनाने हळवी आहे ना. तिला हे सगळं कळलं तर ती पण टेन्शन घेईल, म्हणून तिला नको. म्हणून तू नाही मी ना बोलते आदिती. नाही पल्लू अक्की, तू अजिबात तिच्याशी काही बोलू नकोस. तू फक्त मला मदत कर. आधी तिला हे कळतं का म्हणे की तुला सगळं माहित आहे. आणि पल्लू अक्की प्लीज हे घरात पण कुणाला सांगू नकोस. मला अजूनही खरं वाटत नाहीये रे.
अदिती, असं सगळ्याचा मलाच मोठा धक्का बसलाय. मलाच आधी सावरू दे. पण तू काळजी नको करूस हा. आपण यातून नक्की मार्ग काढू काहीतरी. थँक्यू पल्लू काकी, पण प्लीज प्लीज घरात कुणाला सांगू नकोस. हा, मी पुन्हा एकदा तुला सांगतो, प्लीज तू घरात कुणाला सांगू नकोस. झोपून राहा बरं, तुम्ही आराम करा. मोठ्या बाई, काय झालं? तू हो, ताप आलाय तुम्हाला? तुम्ही काही खाल्लंय का? काय बनवून आणू तुमच्यासाठी सांगा. नको, काही नको, बरं वाटेल मला. तुझं आवरून घे आणि ये जेवायला. नाही, असं कसं? मी लगेच किचन मध्ये जाते. काही गरज नाही. नाही म्हणजे झालंय सगळं करून. तू जा, फ्रेश हो. आणि बरं, तुला वरती खोलीतच पाठवू, तू खाली येणार आहेस जेवायला सगळ्यांसोबत? असं का विचारताय तुम्ही? आपण सगळे एकत्रच जेवतो ना. तिला असं म्हणायचंय, थकून आली आहेस ना तू? हा, तर जा, फ्रेश होऊन ये आणि ये जेवायला. आम्ही करतो सगळी तयारी. नाही, मी येते. आणि आता बाकीचे पण येतील ना कामावरून. चला, करूयात तयारी. ये. काय झालं सगळ्यांना? नाश्त्यासाठी सुद्धा कोणी खाली नाही आलं. सगळे आपापल्या खोलीत आहेत. काल सुद्धा विषय टाळलास तू, पण काही झालंय का? तू हिम्मत करून अमेरिकेला जाणार आहेस हे सांगितलंस की काय घरच्यांना? नाही, असं काही नाहीये. मोठ्या बाईंना बरं नाही वाटत आहे म्हणून डिस्टर्ब आहेत का सगळे? मी बघून येते मोठ्या बाईंना. थांब अदिती, मोठ्या बाईला आता बरं वाटतंय आणि कोणीही डिस्टर्ब नाहीये. तू उगाच जास्त विचार करतेस. बरं आहे, तुला ऑफिसला जायचंय ना, तर आवरून घे. हे बघ, कपड्यांना मस्त पैकी इस्त्री करून ठेवली आहे, टॉवेल सुद्धा काढलाय, तुझी ऑफिसची बॅग भरून ठेवली. तू आवरून घे. अदिती, अगं आता तरी नीट बोल माझ्याशी. या सगळ्यामुळे आपण आपला मूड का खराब करतोय? हो, चुकलोय मी, पण अशी तुटक अजून किती दिवस वागणार आहेस माझ्याशी? आदिती, निघेल काहीतरी मार्ग. हा असा बोला अजून किती दिवस? खोटं बोललो मी, खोटं बोलून तुझी सही घेतली मी. चुकलो मी, सगळं मान्य आहे. तुला राग येतोय, सगळं मान्य आहे तुझं. तू काय केलंस? विजा ऍप्लिकेशनचे पेपर फाडून टाकलेस ना. आता काय प्रॉब्लेम आहे तुला? ओरडू नकोस माझ्यावर. तुझी चूक आहे आणि मलाच काय जाब विचारतोस अशी काय वागतेस म्हणून? कॉफी घेऊन जातोस आणि विषय काढतो. थेट विचारतो सुनबाई, नेमकं झालं तरी काय? त्या सगळ्यांचा ना गैरसमज झाला आता. मी तुला हो म्हटल्यापासून खोटं बोलतोयस तू माझ्याशी. तेव्हा सांगितलं नाहीस एवढी मोठी फॅमिली आहे तुझी, आणि मी घरी आले तर सगळ्यांना खोटं सांगितलंस. ही माझी मैत्रीण आहे फक्त. तेव्हा सुद्धा सांगत होते तुला मी की आपण सरळ सरळ सगळ्यांना सांगूया की माझ्या मॉम डॅडचा डिवोर्स होतो. तेव्हा सुद्धा खोटंच बोलत राहिलास तू. युवराज वरून माझ्यावर संशय घेऊन आपल्यातला विश्वास गमावला. त्याचं ऐकून माझ्यावर खोटे आरोप केले, ते सुद्धा सहन केलं. मुंबईत फॅक्टरीच्या कामासाठी जातोय असं सांगितलंस आणि मला सुद्धा खोटं बोलायला भाग पाडलंस रे तू. मला सांगितलं मी विचार करतोय. खोटी आशा दाखवलीस मला की तू आणि मी इथेच राहणार आहोत.
सतत घरच्यांसमोर माझ्या समोर आदर्श मुलगा आदर्श नवरा बनून इथे अमेरिकेच्या कंपनीच्या इंटरव्ह्यूज देत होतास तू. विजाच्या ऍप्लिकेशनवर खोटं बोलून सही घेतलीस माझी. अरे घरच्यांना हनीमून सांगून अमेरिकेला घेऊन जाणार होतास तू. सतत खोटं आणि फक्त खोटं. डॅड, तुमची खूप आठवण येईल. आय विल मिस यू. ओ माय डिअर सन, सो स्वीट ऑफ यू. मी हो, खरंच तुलाच म्हणाले बेटा. जा, या बॅगा तेवढ्या गाडीत ठेव ना. तुम्ही मला सन म्हणालात, बेटा म्हणून हाक मारलीत मॉम. निघताना का होईना तुम्ही मला मुलगा मानलं. बरं वाटलं. अहो गाडीत बॅगा काय, हे माझं काळीज सुद्धा मी नेऊन ठेवेल. थँक्यू सो मच बेटा. वेलकम मॉम. मॉम, इडियट. तुला सांगते मिलिंद, आपण आता इथून जातोय ना, तर ह्याचं तोंड नाही बघावं लागणार. आणि मला याचं मॉम डॅड ऐकणं बंद होणार आहे. त्याच्यामुळे इतका आनंद होतोय ना की बस. चला मिलिंद सर, मुंबईला जाऊयात, आपला बिझनेस सांभाळूयात. नाही काय आहे ना, हे रिसॉर्ट बांधायचंय, हा वाडा ताब्यात घ्यायचाय. हे स्वप्न सोडा आता. सिद्धार्थ सोबत तुझंही खोटं कळलंय सगळ्यांना. त्यामुळे आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. महालक्ष्मी, आपण इथे आपल्याला गरज म्हणून आणि सगळं प्लॅन प्रमाणे चाललंय की नाही हे बघण्यासाठी थांबलोय. पण आता आदितीला आपली जास्त गरज आहे. कारण हा सिद्धार्थ आहे ना, आता त्याचं खरं करण्यासाठी काहीही करू शकतो. आणि अशी अक्कल नसलेली माणसं जरा जास्त डेंजर असतात. आणि हे सगळं असं असताना आपण इथून जायचं नाही. मला माझ्या आदितीची जास्त काळजी वाटू लागली आता. अरे पण आता तिनेच इथून आपल्याला निघायला सांगितलंय. चल. मला तरी वाटतंय आपण आदितीला स्पष्टच विचारावं. हे कशाला उगाच आडून आडून बोलत राहायचं. मला पण तेच वाटतंय. लगेच तिला दोष नको द्यायला. आणि तिलाही असं वाटतंय म्हणजे आपलंही काहीतरी चुकत असेल ना, ज्याचा त्रास तिला होत असेल. अहो मोकळं वातावरण आहे आपल्या घरातलं. तिला काय वाटतं ती आपल्याशी बोलू शकते ना. आपल्या समोर छान छान वागायचं आणि बेडरूम मध्ये गेल्यावर सिद्धू समोर वेगळंच बोलायचं. हे करायची काय गरज आहे तिला. हा हा गुलाब दादा, निघाले मी. युवराज सर पोहोचलेत ना तिथे. ठीक आहे, मी पोहोचतेच. हो. आदिती, अगं नाश्ता नाही केलास तू? हा थांब, अशी जाऊ नकोस. मी पटकन तुझ्यासाठी नाश्ता आणते. रत्नाक्का, झालाय माझा नाश्ता. कधी? मगाशीच नाश्ता करूनच आवरायला गेले. तुम्ही कोणीच नव्हता. मी वाट बघितली, पण मला ऑफिसला जायला उशीर झाला असता म्हणून मी नाश्ता करून घेतला. बरं मी निघते आता, उशीर होतोय. युवराज ऑलरेडी ऑफिसला पोहोचले. येते. बघितलं, नेहमी आपल्याला हाका मारून आवाज द्यायची. आपण नाही आलो तर रूम मध्ये आणून द्यायची. आणि आज हिने एकटीने नाश्ता करून घेतला. आत्ताचं हिचं हे वागणं मी कधीच नाही विसरणार. आपल्याशी साधं बोलली नाही. रत्नाक्का बोलायला गेला म्हणून त्यांना तेवढं सांगून गेली. बघितलं, आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. मी उगाच का खोटं सांगेन. मी काय काड्या लावणारी वाटली का? सगळे मलाच बोलतात नेहमी. अगं पल्लू, पल्लू अप्पा, मला अजूनही वाटतं आपण आदितीशी थेट बोलायला हवंय. तुझ्या काळजीपोटी. बेबी तू इथे नीट सेटल झालीस ना? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना तुला? ऍडजस्ट तर नाही ना करावं लागत? नाही नाही, मी खूप खुश आहे इथे. उलट मी इथून कुठे गेले ना
किंवा मला न सांगता घेऊन गेलं, या घरापासून तोडलं, तर खूप त्रास होईल मला. अदिती बेटा, तू का चिडलीस हे मला माहिती आहे, पण त्या मागचा हेतू वाईट नव्हता, बिलकुल नाही. तू सुखी असावीस, हॅपी असावीस, इतकंच. माझा आनंद कशात आहे हे सुद्धा माहित नाहीये तुम्हाला. तुम्हालाच काय, सिडला सुद्धा कळलं नाही. जाऊ दे, तुम्ही पोहोचल्यावर कळवा मला. निघते मी. अम्मा, अगं प्लीज सांग ना. अगं तू घाबरतेस का? अम्मा, तू घाबरू नकोस, सगळं स्पष्ट सांग. हे बघ, जोपर्यंत तू बोलणार नाहीस ना तोपर्यंत हे सगळं क्लिअर नाही होणार. आणि अदितीलाही कळू दे ना, तुला असं का वाटतंय, नेमकं काय झालंय, तिचं काही चुकलंय का, की तुझा काही गैरसमज झालाय. नम्मा प्लीज सांग ना. सिडने तुम्हाला सांगितलं की मला वेगळं राहायचंय.
एकत्र कुटुंब कंटाळा. मला एकत्र कुटुंबाचा कंटाळा आलाय. आमच्या दोघांचं वेगळं कुटुंब हवंय मला. नमा, हे सिडने स्वतःहून सांगितलं तुम्हाला? मी म्हटलं होतं ना तुम्हाला की सिद्धू अक्कीचं मन वळवेल म्हणून. रत्नाकर, सॉरी, मी परत तुला असं काही बोललो ना, परत तुला असं मारलं, पण असं घर सोडून जाऊ. अरे खरंच मारतील त्या. मारेलच. माझा लाडका भाजता येतो. सिडने तुम्हाला सांगितलं की मला वेगळं राहायचंय. मला एकत्र कुटुंबाचा कंटाळा आलाय. खरंच एक्साइटेड आहेस तू या मिरवणुकीसाठी? नाही ना? मग का मी अगदी मनापासून करतोय असा आव आणतोयस? ही वाद घालायची वेळ आहे का? संपूर्ण गावाने तयारी केली, तर दोघांना जावंच लागेल. ठीक आहे, येते मी मिरवणुकीसाठी प्रेस समोर, पण एका अटीत. आत्ता मला बॉन्ड पेपर्सवर लिहून दे की यापुढे मी फक्त आणि फक्त फॅक्टरीसाठी काम करेन, गावाच्या विकासासाठी झटेन. तात्या, बयो, आजी, सगळ्या देशमुखांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करेन. हे लिहून दे, मी आनंदाने येते. मुद्दाम करतेस नाही? आणि काय बॉन्ड पेपर वगैरे? प्लीज आधी आवर लवकर आणि खाली आहे. सगळे खाली वाट बघत. सीट बॉन्ड पेपर्सवर लिहून दे. आय एम सिरियस अबाउट दिस. लिहून दे तरच मी येईन. काय हट्टीपणा आहे तुझा? सिद्धू भाऊ, वहिनी कुठे दिसत नाही. हो हो, अहो मालकीन बाई कुठे आहे? देशमुख घरातील सून शहरातील आहे ना, आवरायला वेळ लागत असेल. ताई, बोलवा ना सुनबाईंना. सिद्धू, अरे अदिती येतीये ना? आवडते का ती? सिद्धू, काय रे, काय झालं? मोठी बाई, आदिती मिरवणुकीला येत नाही. अरे काय झालंय या मुलीचं? येणार नाही म्हणजे? मग काम कसलं करत होती आणि भूमिपूजन कशाला केलं? तात्या आणि बयोबाईंना कळू नये म्हणून कोणी काही बोलत नाही, पण हे काही वागणं आहे का? नाही, तसं नाहीये मोठी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, आदितीला गर्दीचा त्रास होतो, तिचा श्वास लागतो. मग आता तिची काळजी घेणं नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे ना. आपलं भूमिपूजन होतं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, माझी तब्येत खराब होती, तेव्हा तिने सगळं सांभाळून घेतलं. एकटीने भूमिपूजन केलं, तेव्हा आता मी पण एकट्याने सगळं सांभाळणार आहे. खरंच तिला त्रास होईल म्हणून की तिची इच्छाच नाहीये यायची? नाही नाही, तसं नाहीये. उलट मीच तिला म्हटलं, तू येऊ नकोस, आराम कर, तुला उगाच त्रास होईल. किती काळजी करतोस रे तिची, किती समजावून घेतोस तिला. सिद्धार्थ, किती नाटकं करतोस रे.
मोठी बाई, मी सांभाळून घे. आधी तिला उगाच त्रास नको. आणि तसंही आधीच तिला इतर गोष्टींचा खूप त्रास होतो. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी नीट सगळं सांभाळून घे. आणि तिला काही वाटू दे, पण माझ्यासाठी आपलं घर, आपलं कुटुंब त्याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. सिद्धू, सिद्धार्थ देशमुख सर, आता तुमच्या आजोबांनी, तात्यासाहेबांनी आम्हाला बाईट दिली. त्यांनी तुमचं आणि तुमच्या मिसेस आदिती देशमुख यांचं खूप कौतुक केलं. तुम्ही एवढी मोठी जबाबदारी उचलली आहे, तुम्हाला कसं वाटतंय? फॅक्टरीच्या को ओनर त्या कुठे आहेत? त्यांचंही खूप कौतुक केलं तात्यासाहेबांनी. त्या घर आणि फॅक्टरीची कामं दोन्ही गोष्टी खूप छान पद्धतीने सांभाळतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतंय की घरच्या सुनेच्या हातात बिझनेसची सगळी सूत्र दिली गेली आहेत. हो, आणि तात्यांनी आम्हाला सांगितलं की त्या मुंबईच्या आहेत. त्यांच्या आईवडिलांचा मोठा बिझनेस हातात असताना सुद्धा त्या इथे गावात राहून या फॅक्टरीसाठी काम करतायत. कुठे आहेत त्या? आम्हाला त्यांना खूप प्रश्न विचारायचे आहेत. हे गाव आपलं एक कुटुंबच आहे, त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्याल ही अपेक्षा आहे. आणि तुम्ही आमच्या फॅक्टरीची माहिती जाणून घ्यायला आलात. तुम्ही आमच्या गावात पाहुणे आहात. तुमचं स्वागत, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. तुम्ही सुद्धा समजून घ्याल ही अपेक्षा आहे. खरंच आधी तिला यायला नाही जमत, तिला बरं वाटत नाही, म्हणून मीच तिला म्हटलं की तू आराम कर. मिरवणूक पुन्हा असणार आहे, त्यामुळे तुला जास्त त्रास होईल. अहो, पण प्रेस समोर तर त्यांनी यायलाच हवं. आम्हाला स्पेशली त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. नाही, मी समजू शकतो, पण खरंच पॉसिबल नाही. तिला गर्दीचा त्रास होतो हे कळू नये म्हणून त्याने वेगळं कारण सांगितलं. किती विचार करतो ना बायकोचा. हो ना, आदर्श नवरा असावा ना तो असा. नमस्कार, मी सिद्धूची आई. आदिती येईल प्रेसची उत्तर द्यायला. मी स्वतः घेऊन येईल तिला. थँक्यू. थँक्यू. कशाला? सगळं तूच नाही सांभाळून घ्यायचं. सून म्हणून तिची काही कर्तव्य आहेत की नाही? मी समजावेन तिला. घेऊन येईन इथे. अगं हो, पण माझं ऐक ना. सिद्धू, खूप वेळ झाला. सगळे तात्या आपण जाऊया, मिरवणूक सुरू करूया. चला रे. अरे सिद्धू भाऊंचा! अरे सिद्धू भाऊंचा! सिद्धू भाऊंचा! हे काय आहे? अशी का वागतेस तू? हे वाटत नाही तुला? मिरवणुकीला येणार नाही म्हणून सांगितलंस आणि इथून उड्या मारून पळून जात होतीस. अहो हो नाही मोठ्या बाई. आता काय कारण देणार आहे? गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येता येणार नाही असं सांगितलं. आता काय नवीन? अगं का माझ्या मुलाला त्रास देतेस? स्वतःच्या मनानं एकत्र कुटुंब निवडलं होतंस ना, मग अचानक त्रास व्हायला लागला तुला. ह्या कुटुंबाला जपणार होतीस ना, मग अचानक स्वतःचा आनंद मोठा वाटायला लागला तुला. तूच विचारलं होतंस ना, बायको आणि सून म्हणून कर्तव्य बजावताना कशाला महत्व द्यायचं? अगं तू तर दोन्हीला महत्व देत नाहीयेस. असं पळून जाऊन बायकोचं आणि सुनेचं कोणतं कर्तव्य निभावणार होतीस? तात्यांनी दसऱ्याला तुला मानाचं पान दिलं आणि सांगितलं की हे घर जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी आहे, आणि तू वेगळं घर तोडतेस. नाही मोठ्या बाई, मी आता काय सांगणार आहेस? हेच ना की आम्ही कुटुंब तोडत नाहीये, फक्त वेगळे राहणार आहे. नाती तोडत नाहीये, नाती तशीच राहतील. आम्ही फक्त वेगळं घर घेणार आहे, वेगळ्या ठिकाणी. अगं पण आदिती, तुला हे कळत नाहीये का की वेगळं घर, वेगळं संसार केला की कुटुंबही वेगळं होतं ग. या घरात इतक्या सुना आल्या, पण कोणीही आतापर्यंत असा विचार केला नाही. बहिणीने येणाऱ्या प्रत्येक सुनेला एक शिकवण दिली. चूल एक असली ना की कुटुंब एक राहतं, आनंदी राहतं.
मी या घरातली मोठी सून, सगळ्यात आधी आले आणि ती शिकवण मी जपली, म्हणून येणाऱ्या प्रत्येक सुनेनं ती परंपरा जपली. आणि तू इतक्या वर्षांची परंपरा, संस्कार पुसून टाकणार आहेस, तोडून टाकणार आहेस सगळं. वेगळं होऊन या घरात कधी न झालेली गोष्ट करणार आहेस. अगं, कधीही खोटं न बोलणारा माझा सिद्धू बाहेर तुझ्यासाठी खोटं बोलतोय. गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येणार नाही म्हणालीस ना तू. मला वाटलंच हे कारण नसणार. खरा त्रास तुला एकत्र कुटुंबाचा होतोय म्हणून हे सगळं करते. अगं, तुला एवढा त्रास होतोय तर का सगळ्या गोष्टी केल्या कुटुंबासाठी? सकाळी उठून नाश्ता, प्रत्येकासाठी वेगळा चहा, जेवण, शेतीची कामं, असं खोटं वागून काय मिळवलंस ग? सीट, खोटं तू वागतोस आणि मला सगळ्यांच्या नजरेत खोटं ठरवतोस. हे ऑफिस, मोठ्या बाई, हे ऑफिस तात्यांनी खास फॅक्टरीच्या कामासाठी रेंटवर घेतलं. आठवतंय तुम्हाला? इथे खास स्वागत केलं माझं, मालकिणीच्या खुर्चीवर बसवलं मला. तेव्हा सीट फॅक्टरीचं काम आहे असं सांगून मुंबईला गेला होता. खरं तर तो व्हिसा ऍप्लिकेशनचे पेपर्स आणायला मुंबईला गेला होता. फॅक्टरीच्या कामासाठी असलेलं हे ऑफिस, पण इथेच बसून सेड आणि माझा डॅड अमेरिकेच्या कंपनीजना मेल करत होते. आता कळलं मी माझ्या डॅडला जा म्हणून का सांगितलं. हे सगळं खरंच मला माहितीये मोठे बाई, तुम्हाला नाही पटणार हे, पण हेच खरं आहे. ही गणपतीची मूर्ती तात्यांनी दिली होती मला. सांगितलं होतं याच्या आशीर्वादाने फॅक्टरीची कामं सुरळीत होतील. पण याच गणपती समोर थांबा, हे बघा, सेठने केलेले हे मेल्स बघा. त्या दिवशी मुंबईवरून आल्यानंतर सेठ सगळ्यांना सांगत होता की आता मी फॅक्टरीसाठी झोकून काम करणार आहे, गावाच्या विकासासाठी झटणार आहे. मोठमोठी वचनं दिली होती त्याने, आठवतंय? आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं आता हाच उद्देश आहे. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईल, मग ते अमेरिका असो किंवा लंडन. त्यानंतर महत्वाची मीटिंग आहे असं सांगून तो इथे आला होता. तेव्हा मी आणि युवराज सुद्धा इथे आलो. तेव्हा सेड आणि डॅड इथेच अमेरिकेचं प्लॅनिंग करत होते. तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं सेड मला हनीमूनला घेऊन जातोय, आठवतंय? सगळे किती खुश होते, मी सुद्धा खूप खुश होते. मला जसा हवा होता तसा संसार सुरू होणार होता. मला सुद्धा असंच वाटत होतं की सेड मला सरप्राईज देतोय, सेड मला हनीमूनसाठी कुठे घेऊन जातोय हे ओळखून दाखवेन. या मूर्खपणापायी मी ही फाईल बघितली आणि कोलॅप्स झाले. आता तुमची जशी अवस्था झाली आहे ना तशीच अवस्था झाली होती माझी. पण मग घरी आले आणि सांगितलं की सेड मला हनीमूनसाठी अमेरिकेला घेऊन जातो. तूच म्हणाली होतीस ना तुझी इच्छा होती अमेरिकेला जायची म्हणून. अमेरिका सुद्धा हनीमूनसाठी खूप सुंदर ठिकाण आहे. म्हणजे मी एकदाच गेले, ते पण लहानपणी. पण मी सेडला एकदा म्हणाले होते की माझी इच्छा आहे अमेरिकेला जायची. मी कमी खोटं बोलले नाहीये तुमच्यासाठी. सेड तुमच्यापासून सगळं लपवत होता, काहीच खरं सांगत नव्हता. त्यामुळे मला सुद्धा खोटं सांगावं लागलं. सेड मला हनीमूनसाठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता. तुम्ही सगळे आमची वाट बघत बसला असतात की आम्ही येऊ 10 दिवसात, पण आम्ही कधीच आलो नसतो. मोठे बाई हो, मला सुद्धा कळलं नसतं. तिकडे जाऊन सेडने काही कारण सांगितली असते आणि आम्ही सेटल झालो असतो अमेरिकेत. तेव्हा काय झालं असतं तुमचं?
काय झालंय काय? सगळे असे अचानक निघून गेले. मोठे बाई काय होतंय? मोठे बाई डोळे उघडा ना प्लीज. आणि त्यामुळेच त्या घाबरले असतील आणि मोठा धक्काय बसलाय त्यांना. ही अदितीच काहीतरी बोलली असणार. काय ग, खरं सांग, तुझ्यामुळेच होतो ना त्रास त्यांना? बल्लू की काय, कशाला ओरडतेस तिला? सिद्धू, आता तरी तिला सांभाळून घेणं बंद करा तू. मग काय, मिरवणुकीला यायचंही नाही म्हणाली असेल आणि त्यामुळे मोठ्या बाईंनी टेन्शन घेतलं असेल आणि पडल्या बेशुद्ध. हो, कारण जाताना त्या सांगून गेल्या होत्या की मी येताना जाऊबाईंना सोबत घेऊन येणार म्हणून. आणि ही अडून बसली असणार आणि म्हणूनच यांना त्रास झाला असणार. अरे शांत व्हा. अदिती, काय झालं सांग बर. प्लीज कोणी काही बोलू नका तिला. सगळे शांत राहा. मोठ्या बाईला आधीच त्रास होतो. अदिती तू चल वर. थांब सोनबाई. अहो काय करताय? ही पलंगावर जी झोपली आहे ना, हा माझा जीव आहे. त्या जर काही झालं ना तर मीच नाही, सगळं घर कोसळेल. तिची दुसरी काहीच अपेक्षा नाहीये ग. तिचं सगळं आयुष्य तिथे सिद्धू आणि या घरासाठी वेचलंय. तू नको ना असं करू. का वेगळं व्हायचंय तुला? अप्पा कोणाच्या सांगण्यावर विश्वास नाही ठेवत आहे. त्या दिवशी मी स्वतः ऐकलं तुझं आणि सिद्धूचं भांडण चालू होतं, तेव्हा तू सिद्धूला बोलत होतीस मी नाही ऍडजस्ट करू शकत. बाई, तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आपण सोडवू ना, पण एक चूल हसण्याची परंपरा आपली मोडू नको. प्लीज एवढं. अप्पा असं काय करतोस? शांत हो, शांत हो. अप्पा, अप्पा, बघतीयस ना अवस्था? बघतोयस ना सिद्धू? हे बघा, तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलंय मला कळत नाहीये, पण तुमच्यामुळे घरच्यांना त्रास होणार असेल ना तर ते मला सहन होणार नाही. हा रत्नाक्का, सिद्धूची काहीच चूक नाहीये. तो सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ही समजून घेत नाहीये. अगं बघतेस ना, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. कळतंय का तुला? आल्या मोठ्या बाई शुद्धीवर आल्या. आप्पा, रत्नाक्का, लवकर या. सुमित्रा, अहो ऐकलत का? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय? मोठ्या बाई, काय घोर लावला होता हो जीवाला तुम्ही? हो ना, सगळ्यांची काळजी करता आणि स्वतःकडे दुर्लक्ष करता. मोठ्या बाई, काय झालं होतं? मोठ्या बाई, तुम्हाला आठवतंय ना सगळं? नानी, अरे तुम्ही जरा शांत व्हा सगळे. आत्ता जाग आली ना तिला. मोठ्या बाई आल्या शुद्धीवर. मोठे बाई, मोठ्या बाईला शुद्ध आले, पण आता आत नको जायला. मोठ्या बाईच्या समोर जरी आलो तर तिला माझा राग येईल. नकोच जायला तिच्या समोर. कसं वाटतंय मोठ्या बाई? मोठ्या बाई, तुम्हाला काही झालं ना की बघवतच नाही हो आम्हाला. मोठ्या बाई, खरं खरं सांगा, नेमकं काय झालं होतं? तुम्ही अदितीला बोलवायला गेलात आणि परत आलाच नाही. तिच्यामुळेच त्रास झाला होता ना तुम्हाला? बोला ना.
मोठी बाई आता सगळं सांगणार तर नाही ना? मोठ्या बाई, अमेरिकेला जाणं, तिथे जॉब करणं, तिथेच सेटल होणं हे त्याचं स्वप्न आहे. या गावात मला सडायचं नाहीये असं तुमच्या मुलाचं म्हणणं आहे. हनीमून साठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता. तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणं शक्य नाहीये माझ्यासाठी. मोठे बाई तुम्ही आराम कर. तुम्ही पडा. तुम्हाला आता आरामाची गरज आहे. आणि हो, प्लीज कोणी त्यांना आता काहीही विचारू नका. त्यांना आता आराम करू द्या. त्यांना जेव्हा बरं वाटेल तेव्हा आपण बोलू त्यांच्याशी. येतो आम्ही. गुड मॉर्निंग युवराज. काय झालं, बोल ना. कालपासून तुला भेटायचा प्रयत्न करतो, पण तू रूमच्या बाहेर आलीच नाहीस. तुला फोन केला, तुला मेसेज केला, पण काहीच रिप्लाय नाही. अरे मी ना कालपासून ना फोन बघितलाच नाहीये. तू बोल ना, काय झालं? काय झालं अदिती? घरच्या सगळ्यांना तू चुकीचे वाटतेस. त्यांना खरं तुझ्याबद्दल काहीच माहित नाही. कालपासून घरातले सगळं तुझ्याबद्दल काय वाटेल ते बोलते, आणि हे मला बघवत नाहीये. हे बघा तिथे, मला खरं काय ते माहितीये, पण फक्त तुला विचारल्याशिवाय काही बोलायचं नाही म्हणून मी गप्प बसलोय. आता तू सगळ्यांना खरं काय ते सांग. अरे हो, सांगणारच आहे. आज सांगणार आहेस? हो. आणि खरं हेच आहे की मला वेगळं व्हायचंय. बरं झालं तू भेटलास. युवराज, तू पण ना जरा परत जा, दुसरा जॉब बघ, किंवा मग तात्या तयार असतील तर फॅक्टरीची सगळी जबाबदारी तूच घे. मी आता सीट बरोबर वेगळं राहणार, अमेरिकेला जाणार, तर फॅक्टरीची जबाबदारी घेणारं कोणीतरी हवं ना. आता ती काय बोलतेस? हो युवराज, मला नाही राहायचं इथे. मिळेल म्हणजे कळेल. आता अदितीचं असं रूप बघायला मिळेल सगळ्यांना. ओरिजिनल देशमुख आहे. वा 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 वा. तुम्ही सगळे हसताना पाहिलं ना, बरं वाटलं. पूजेच्या निमित्तानं तुम्ही सगळे आनंदी आहात. खरंच असाच आनंद राहो अशी आपण देवासमोर प्रार्थना करू. काय बर, मी काय म्हणतो, चला आपण पूजेला सुरुवात करूया. मुहूर्त करायचा. हो हो करूया. आप्पा, तुम्ही जाऊन मोठ्या बहिणीला सांगून या की घरात छान पूजा मांडली. आम्ही सगळ्या त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहोत. आणि हो, त्यांचं जेवण घेऊनच आम्ही सगळ्या एकदम जाऊ. तुम्ही फक्त सांगून या आता. हो हो सांगतो. ऐकून ना खरंच तिला पण बरं वाटेल.
बरं, पूजा झाल्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागायचंय की थांबायचंय तात्यांच्या लाडक्या सुनेसाठी? पल्लू, टोमणे नाहीत. मग काय करायचं? किती वेळ थांबायचं इथे? आपण सगळे आलोच ना आवरून. जा ग अर्चू, जा बोलवून आण. मग काय, मधल्या मध्ये ओढाच आण ना त्याची. तो काय बोलणार आहे? काय सिद्धू? पण हिला कळत नाही काय महत्वाचं आहे ते. सून आहेस ना तू या घरची. रत्नाका सॉरी, पण कसं शांत राहणार? अदिती, काय चाललंय तुझं? घरातलं वातावरण बदलावं म्हणून पूजा ठेवली. घरात वाद नकोत म्हणून सगळ्यांना सांगितलं तुझ्याशी नीट बोला, नीट वागा, आणि तुझंच हे काय चाललंय? तुला काहीच कसं वाटत नाहीये ग? एक मिनिट रत्नाक्का, मी सॉरी, पण आज व्हॅलेंटाईन्स डे आणि आमचा प्लॅन आधी ठरला होता. हे पूजा वगैरे आयत्या वेळी ठरलं, त्याच्यासाठी आम्ही आमचा प्लॅन चेंज करायचा का? अगं, मोठ्या बहिणीला बरं नाहीये ना? हो, मग करतायत ना त्या आराम. आणि बाळा काकांनी सांगितलंय ना, काळजी करण्यासारखं काही नाहीये, होतील त्या लवकर बऱ्या. आणि पल्लू काकी, आम्ही व्हॅलेंटाईन्स डे साठी बाहेर जातो याचा अर्थ असा नाहीये की आम्हाला त्यांची काळजी नाहीये. हो, दिसते ना केवढी काळजी येते. पल्लू काकी, मोठ्या बाई आजारी आहे तरी घरात पूजा होतीये ना, मग आम्ही बाहेर जाऊन व्हॅलेंटाईन्स डे नाही सेलिब्रेट करू शकत? आणि तुम्ही सगळे आहात ना घरी, कटलेस आम्ही परत आलो की राहू आम्ही मोठ्या बाईंकडे? काही गरज नाहीये, आम्ही घेऊ त्यांची काळजी. हा, एवढं का रिॲक्ट होताय तुम्ही पल्लू काकी? इनफॅक्ट मी तर सांगणार होते तुम्ही आणि जाऊबाई दोघींनी सुद्धा या. बाळा काका आणि सुहास भाऊजींना सांगा आणि जॉईन व्हा आम्हाला. नको, जा तुम्ही. ठीक आहे, चल निघायचं ना? सिद्धू, अरे तुला तरी कळायला हवं ना, घरात पूजा आहे आज. ताई काकी, आम्ही आल्यानंतर दर्शन घेऊ. हा, आणि हो, आम्ही जेवायला सुद्धा नसतो, रात्री सुद्धा. आज मी पूर्ण दिवस सीट बरोबर स्पेंड करणार. चल सीट. एक्सक्यूज मी. काय बोलतेस तू? अगं, मी तुझ्या बाजूने बोलतोय. हे बघ, मला माहिती आहे तुझी इच्छा नाहीये, तू हे सगळं सिद्धार्थसाठी करतेस. युवराज, तुला मी सकाळीच सांगितलंय माझा डिसिजन झालाय. पण लवकर आलो ना आपण. हो ना, रत्नाकन गाडी चालवली तरी आपण लवकर पोहोचलो. चला चला, पटकन जाऊ आणि दर्शन घेऊन घरी परत जाऊ. हो हो हो, येताना स्पीडनी चालवली रत्नाकन गाडी, पण त्यांचा काही भरोसा नाही. हा, जाताना परत स्पीडचा काटा खाली यायचा. काय ग, काय बोलताय? काय नाही. काही नाही. अरे बघ, बोला. इतर वेळी हळू गाडी चालवते तेव्हा टोमणे मारत असतात ना, आज एवढी फास्ट चालवली तर कौतुक करा ना. फास्ट म्हणजे 50च्या स्पीडनी चालवली. हा, तसं बरी चालवली तुम्ही. आपण लवकर पोहोचलोत ना, म्हणजे झालं. थँक्यू हा रत्नाक्का. पण आता जाताना पण अशीच चालवा बर का. ते बाई माझ्या मूडवर आहे. हा, माझा मूड चांगला असेल, तुम्ही माझ्याशी नीट वागलात, मला आनंदी ठेवलं, तर मग फास्ट चालवे. रत्नाक्का, आम्ही सगळ्या तुमच्याशी नीटच वागतो. हा, आता आनंदी ठेवायचं म्हटलं तर मी आता देवीपाशी जाते आणि प्रार्थना करते तुमच्या आनंदासाठी. ताई, हा, चल दर्शन घेऊ. हो हो, चला.
युवराज घडणार तेच आहे, पण हे सगळं माझ्यामुळे घडलंय असा जर समज झाला तर त्यांना धक्का बसणार नाही. आणि हेच जर त्यांच्या मुलाने केलंय, जो याच घरात लहानाचा मोठा झालाय त्यालाच हे घर सोडावंसं वाटतंय, हे जर त्यांना कळलं तर खूप मोठा धक्का बसेल त्यांना. आधीच मी मोठ्या बाईंना सगळं सांगितलं आणि बघितलंच ना त्यांची काय अवस्था झालीय, किती त्रास होतोय त्यांना. तसाच त्रास घरातल्या सगळ्यांना होईल युवराज. पण आदिती, ह्या सगळ्यामुळे तू वाईट ठरतेस, त्याचं काय? ठरू दे वाईट. मी त्यांच्या मनातून उतरले तर माझं इथून जाणं सोपं होईल. मी ज्या माणसांसाठी इथे थांबले होते, ज्यांच्यासाठी मी सेट बरोबर अमेरिकेला यायला नकार दिला, तीच माझ्यापासून दुरावली गेली तर. पण तुम्ही तिच्याशी हिंदीत का बोलत होता? अगं हिंदीत नाही, भोजपुरीत. हुई गवा दी गवा खुदा गवा. पण तुम्हाला काय माहिती भोजपुरी म्हणून? हा बाई, आता हातभर पदर काढला होता, मग मला वाटलं असेल भोजपुरी, मग बोलले. ही काही समोरून बोलली नाही, हा फक्त ऐकून घेत होती. रत्नाक्का मौनव्रत असेल तिचं. नाही, आता वर काय म्हणाली की ही माझ्यासारखी आहे म्हणून. विसरलीस? विसरली? हा. अहो ते नाही, मोठ्या बाईंसाठी घरी प्रसाद न्यायचा होता ना, तो मी वरच विसरले. काय नानी, त्या बाईकडे लक्ष ठेवायच्या ऐवजी प्रसाद घेऊन यायचं लक्षात ठेवायचंच ना. कोण सांगतंय? ताई, तुला माहितीये ना नानीला एक गोष्ट सांगितली की ती 5 मिनिटात विसरते म्हणून. तुला प्रसाद घ्यायला काय झालं होतं? चुकले, सॉरी ना. हा, तू जाऊन आणतेस का? बरं बरं, पण हळू जा. जा, सांभाळून जा. तो बाहेरच साजरा करून यायचं ना, घरात कशाला धिंगाणा घालतेस? सीट मला मध्येच सोडून आला ना, मग कसं सेलिब्रेट करणार व्हॅलेंटाईन्स डे? हो का? बघ अडवायचं ना त्याला. मैत्रिणी आल्या म्हणून विसरलीस का नवऱ्याला? मैत्रिणी? हो, मैत्रिणी आल्या होत्या मैत्रिणी. हो ना सेठ? आदिती, तुझ्या लक्षात येते ना आपण घरात आहोत? जरा सावर स्वतःला. बरं, एक तू इथे बस आणि खाऊन घे. ये. थांब रे सेठ. नको जेवायला, मी जाते रूम मध्ये. नमा, गुड नाईट बोलते रत्नाक्का. गुड नाईट. अरे हद्द झाली रे हिची. काय झालं हिला? ही अशी का वागते? सुमित्राने पाहिलं असतं तर तुटून गेली असती रे ती. सुमित्राला नाही सहन होणार आहे. सिद्धू, अरे कर ना काहीतरी, समजव ना सुनबाईला. अरे अरे अप्पा, सिद्धू, काहीतरी गडबड. सांग, काय झालंय नेमकं? का वागतीये ही असं? मला पण कळत नाही. म्हणजे वेगळं राहायचंय तर एवढं सगळं करायची काय गरज आहे? पण मी एक सांगतो, आदिती तशी चांगली आहे, म्हणजे ती तयार होईल आपल्या एकत्र कुटुंबामध्ये राहायला. तुम्ही काय काळजी करू नका, मी समजवतो तिला. सिद्धू, नीट समजावा तिला. हो ताई काकी. जमतंय ना मला, म्हणूनच आनंद झालाय. सेलिब्रेट करते मी. काय? हो, आता मी ज्यांच्यावर प्रेम करते ती माणसं सुद्धा माझ्यावर प्रेम करतात. माझे लाड करतात, माझी काळजी घेतात.
त्या सगळ्यांच्या मनातून उतरायचंय. सोपं आहे का ते? पण मला जमतंय. त्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? त्यापेक्षा त्यांना सरळ सरळ सांगून टाक ना की मला वेगळं व्हायचंय. तुझ्या घरच्यांना ओळखतोस ना तू? ते सोडतील आपल्याला लगेच? सगळे मिळून माझं मन वळवण्याचा प्रयत्न करतील आणि मग मी पण प्रेमात पडेन परत. युवराजचं काय झालं होतं आठवतंय ना? आणि सिड, एक गोष्ट विसरू नकोस. तू घेतलेला पर्याय जरी मी निवडला असला तरी माझी इच्छा इथे राहण्याचीच आहे. आणि त्यांनी जर आता मला कन्व्हिन्स केलं ना तर कदाचित मी हा घेतलेला निर्णय बदलेन. हे सगळं अवसानच गळून पडेल. त्यापेक्षा इतकं वाईट वागायचं त्यांच्याशी की त्यांनी समोरून सांगितलं पाहिजे मला, बाई जा इथनं, नको राहूस इथे. एकदा का त्यांना मी नकोशी झाले की मग आपला मार्गच सोपा होऊन जाईल. कशी वाटली आयडिया? तिने खूपच टोकाचं ठरवलं, पण हिचं म्हणणं बरोबर आहे, वेगळं व्हायचं. पण फक्त एवढं सांगून घरचे सहजासहजी ऐकणार नाहीत. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर मी तरी काय बोलणार. पण एक गोष्ट लक्षात येत नाहीये तुझ्या आदिती, तू मोठ्या बाईला खरं सांगितलंयस. त्यामुळे घरात टाइम बॉम्ब लावल्यासारखं वाटतंय मला, जो कुठल्याही क्षणी फुटू शकतो. सतत भीती वाटते की मोठ्या बाईने खरं सांगून टाकलं तर मग या सगळ्याचा काही फायदा नाही. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. मी सगळं सांगेन, मोठ्या बाईंशी बोलेन मी. त्यांना सांगेन मी तुम्हाला जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे. सो यू डोंट वरी, टेन्शन नको घेऊस. मोठ्या बाई, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? पण तुम्ही कशाला आलात? आम्हाला सांगायचं, आम्ही आलो असतो. मोठी बाई, तुला अजून आरामाची गरज आहे. अगं नाहीतर अजून त्रास होईल तुला. त्रास अजूनही होतोच आहे, पण तो कशामुळे होतोय आणि कुणामुळे होतोय हे तुला चांगलंच माहितीये. मोठी बाई, अगं ते आता काय खोटं बोलणार आहेस आणि अजून किती खोटं बोलणार आहेस? निर्णय घेतलास ना, पण सांगायची हिंमत नाही म्हणून त्या पोरीवर ढकललंस सगळं. ऐक ना मोठी बाई, तू आधी शांत हो. हे बघ, तुला अजून त्रास होईल. माझ्या त्रासाची एवढी काळजी असती ना तर असं वागलाच नसता. एवढं खोटं फसवलंस तू आमच्या सगळ्यांना. हे घर, हे कुटुंब सोडून जायचंय ना तुला? वेगळं व्हायचंय ना? मग जा, जा इथून. पण जाण्यापूर्वी घरच्या सगळ्यांना सांगून जा की आदितीला नाही तर तुला वेगळं व्हायचं. सांग सगळ्यांना. चल. ऐक तर मोठी बाई, माझं ऐकून. काय ऐकून घेऊ? मला आता काहीही ऐकायचं नाही. जे काही बोलायचं ना ते तात्या आणि बयोबाईंशी बोलायचं. चल, बाहेर वाट बघतायत सगळे. चल. ऐक ना मोठी बाई, मला माफ कर, पण आता असं सगळ्यांसमोर एकदम नको ग. मी सांगतो ना नंतर सगळ्यांना, हळूहळू सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगेन मी. अरे सगळ्यांचा विश्वास आधीच मोडलायस तू, आता काय विश्वासात घेणार आहेस त्यांना? मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई प्लीज सिडला माफ करा. त्याचं ऐकून तर घ्या तुम्ही. अगं काय ऐकून घेऊ? मोठ्या बाई, आम्ही सांगतो ना सगळ्यांना, पण हे अशा पद्धतीने नको घडायला. आपण काहीतरी मार्ग काढूया ना यावर. अगं काय मार्ग काढणार? हा पुन्हा काहीतरी खोटं बोलणार. हे बघ आदिती, तू आता यात मध्ये पडू नकोस. मी आता कुणाचंच काही ऐकणार नाही. तुला बोलायचं नाहीये का मोठी बाईशी? नाही नाही, तुला तर हेच हवंय की जेणेकरून मोठी बाई सगळ्यांना माझ्याबद्दल खरं खरं सांगून टाकेल. नाही सिड, मी गेले होते मोठ्या बाईंशी बोलायला खरंच, पण मला बोलताच नाही आलं. काल गेले होते तर अप्पा होते तिथे, आज गेले होते तर त्या झोपल्या होत्या. अगं मग उठवायचं ना.
सीड आजारी आहेत त्या, आणि हे सांगताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी आहे, नाहीतर त्रास होईल त्यांना. अदिती, अगं तू जर सांगितलंस की तू जे सांगितलंस ते खोटं आहे तर मोठ्या बाईला बरं वाटेल, तिची तब्येत सुधारेल, म्हणून मी सांगतोय बोल तिच्याशी. अदिती मला नक्की सांग, तुला सांगायचंय ना? हो सेठ. ठीक आहे मग चल. सेठ मी गेले होते, पण आप्पा आहेत आता मोठ्या बाईंसोबत. तू चल माझ्या बरोबर, मी आप्पांना बिझी ठेवतो, तू बोलून घे मोठ्या बाईशी. चल. आता काय झालं? काही नाही. चल. बस आदिती, बोलू नकोस आणखी. तुझ्या डोळ्यात पाहिलं की कळतंय तू आता खोटं बोलतेस. ज्या गोष्टीचा त्रास झाला ते तू नजरेला नजर भिडवून सांगितलं आणि आता नजर सोडतेस. कुणाला वाचवायचा प्रयत्न करतेस आदिती? सिद्धूला, जो मला भेटायला सुद्धा आला नाहीये. एकदा आला होता, त्याला वाटलं मला झोप लागली, पण मी फक्त डोळे बंद करून पडले होते आणि सगळं ऐकत होते. मोठ्या बाईला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येऊ द्यायचं नाही. तिला जे काय माहिती आहे, तिला जे बोलायचंय, जे बोलावं असं वाटतंय ते तिला अजिबात बोलायला द्यायचं नाही. अदिती, ती स्वभावानं भोळी आहे, पण माणसं कळतात ग मला. मी अजूनपर्यंत काही बोलले नाही, गप्प आहे, कारण हा धक्का मलाच अजून नीटसा पचवता आला नाही. माझ्या पोटचा पोरगा माझ्याशी खोटं बोलतो. ज्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला त्या सगळ्यांना फसवतोय आणि तुला वाईट ठरवतोय. आदिती, मला माफ कर ग. मी सुद्धा कसलाही विचार न करता तुला. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, पाणी प्या. तुम्ही आता काही बोलू नका, त्रास होतोय तुम्हाला. अदिती, आता सगळं माहित असून जर मी काही बोलले नाही ना तर जास्त त्रास होईल ग मला. अदिती, सॉरी बाळा. मोठे बाई, मोठे बाई, शपथ घ्या तुम्ही, तुम्ही हे कुठेही बोलणार नाही. खरं काय ते कोणालाही सांगणार नाही. हो मोठे बाई. मोठे बाई, घरातल्या सगळ्यांसाठी, या घरासाठी हेच योग्य. हे सगळं मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या प्लीज. तुम्ही शपथ घ्या, तुम्ही हे कोणालाही सांगणार नाही. दिलास का नाश्ता? गेले होते पण त्या उठल्या नाहीत. त्या उठल्या की देते नंतर नेऊन. हे पल्लू, नीट ठेव ना. कशाला आपटते ग? कोणाचा राग काढतेस? अजून कोणाचा? आता काय केलं अदितीनं? काहीच नाही केलं. 2 दिवस झाले एका कामाला हात लावायला नाही आली ती. बघताय ना तुम्ही, सुरुवातीचे दिवस झाली सगळी नाटकं करून. सगळ्यांना वेगळा नाश्ता, वेगळा चहा. आता काय झालं? संपला सगळा उत्साह. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी ते सगळं मनापासून केलं असेल. नाटकं असतील सगळी. आता काय घरात कळालंय ना सगळ्यांना, यांना वेगळं व्हायचंय ते. मग आता कशाला करायची नाटकं? हो ना, तिचं वागणं इतकं डोक्यात जात आहे ना. मी सगळं विसरेन, पण अदितीचं हे वागणं मी अजिबात विसरणार नाहीये. ह्या अदितीच्या वागण्याचा परिणाम नमावर पण झालाय बहुतेक. रात्रभर झोपली नाही हो. श्वास लागला होता तिला. काय होतंय विचारून सुद्धा सांगत नाहीये पोर. बघा, तुम्ही ना उगाच टेन्शन घेताय. नाही म्हणजे अदितीचं काहीतरी बिनसलंय, पण चांगली आहे मुलगी. आणि आपण बोलू ना तिच्याशी, समजून घेऊ तिला.
काय समजून घेणार आहे रत्नाका? आपण काय बोलणार? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. अगं हे काय विसरलीस? आपण घरी रोज सगळ्यांसाठी नाश्ता बनवतो. तुझ्यासाठी पण केलाय. पण मला नकोय. मला कंटाळा आलाय तेच तेच खाऊन. तेच तेच? अगं रोज वेगळा नाश्ता असतो आणि आम्ही पण तोच खातो. त्यात कसला आलाय का कंटाळा? अहो ती तुमची सवय आहे. माझं लाईफस्टाईल नाहीये असं. माझं लाईफस्टाईल कसं आहे तुम्ही समजूनच घेतलं नाही. आणि तुम्ही सुद्धा हे उपमा पोहे मिसळ रोज रोज कसं खाऊ शकता? कंटाळा नाहीये? नाही येत. आवडतं आम्हाला. आणि तुला आवडत नसेल ना तर नको खाऊ. पल्लू, आदिती, अगं मग तू सांग ना तुला काय हवंय? आपण बनवू ना ते घरात. मला अमेरिकन फूड आवडतं. हे असं ब्रेड वगैरे असलेलं. ते पण घरी बनवणार तुम्ही? हे सगळं नाही पिकत तुमच्या शेतात. तुमच्या? आय मीन आपल्या. बस. तुला एवढा प्रॉब्लेम आहे ना घरातल्या जेवणाचा आणि तुझ्या लाईफस्टाईल मध्ये नाही बसत आहे तर तू बाहेर जाऊन जेव ना. पल्लू, हो खाईन ना. बाहेर जाऊन खाईन. एकदा का मी आणि सीट वेगळे राहायला गेलो ना की मी असं काही स्वयंपाक वगैरे नाही करत बसणार आहे. बाहेरनच मागवणार आहे. अगं त्यासाठी कशाला वेगळं व्हायचंय? इथेच राहून बाहेरून मागून खा ना. तुला कोणी काही बोलणार नाहीये. आदिती, पल्लू, बस झालं आता. सकाळी सकाळी वाद घालू नका. तिकडे मोठ्या बाई झोपल्यात, त्यांना आराम करू द्या. मग मी कुठे काय बोलतेय? यांनाच त्रास होतोय. आणि तसंही आता आम्ही वेगळे होणारच आहोत तर मग मी आता कशाला करू ऍडजस्ट? मला जे हवंय ते मी खाणार. मला जे हवंय ते मी करणार. कळलं? हे बघ आदिती, हे जे सततच तुझं वेगळं राहण्याचं चाललं असतं ना. रत्नाका प्लीज. मला ना सकाळ सकाळ कटकट नकोय. मला हे सगळं एन्जॉय करत खायचंय. खूप दिवसांनी खाते मी हे सगळं. मला खूप जोराची भूक लागली. हे आदिती बर्गर मला पण हवंय. हे घे. दुमड्या, हे असलं बाहेरचं काही खायचं नाही. हा आदिती कशी खाते? तिला सवय आहे ना. तिला घरचं खाल्ल्यावर त्रास होतो जसं आपल्याला बाहेरचं खाल्ल्यावर होतं ना तसंच. मी पण आदिती सारखी सवय लावून घेतो. मी पण बाहेरच खाणार. लहान मुलांनी हे असलं बाहेरचं काही खायचं नसतं. कळलं ना? पोट बिघडतं याने. हा उपमा खा मुकट आहे. खा. बरं चला नाश्ता करा आता. खूप टाइम गेला याच्यात. नाश्ता थंड होईल. आणि घ्या. अमेरिकेला जायचे सगळे मार्ग सोपे करून टाकलेस तू. माग तुला काय हवंय ते माग. आधी खाली उतरव तू. अगं खाली उतरव ना प्लीज. खुश आहेस ना तू? होतंय ना तुझ्या मनासारखं सगळं? खूप खुश आहे. तू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस. सिद्धू, मला रत्नाकांना फेस नाही करता येणार. मगाशी पण त्या बोलत होत्या, मी थांबवलं त्यांना. मी वॉशरूम मध्ये लपते. तू त्यांना सांग मी नाहीये म्हणून. तू एवढं करतेस माझ्यासाठी, मग मी एवढं करू शकत नाही का? बरं जा. हो.
वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. काय ग पोरी, कधी वासुदेव पाहिला नाहीस का? तुझ्याकडे आणि या तुळशीकडे बघून कळतं की या घरात आनंद आहे आणि तो तू जपते आहेस. हो, पण आता माझ्यामुळेच घरातल्यांना त्रास होतोय. काही दुःख आहे का पोरी? अगं कुणाला नसतं, पण कोणी सांगू शकत नाही. आपण आपलं काम चांगलं करत राहावं. आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची जबाबदारी ईश्वरावर सोडावी. ही या वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. काही काळजी करू नको पोरी, सगळं छान होईल. वासुदेव ठीक आहे. सखा दादा, हे वासुदेव तुम्ही पाहिलं ना कधी? सिस्टर, हे पहाटे लवकर उठून गावोगावी जाऊन रामकृष्ण हरी म्हणतात, पांडुरंगाचे अभंग गात हिंडतात, देवाकडे प्रार्थना करतात. वासुदेव बुवा, हे या घरातल्या नव्या सुनबाई आणि माझ्या ताई यांना चांगला आशीर्वाद द्या बरं का. पोरी, तू या घराला नीट सांभाळशील. काही कठीण नसतं. आपण अपार माया लावली की घरही अपार माया देतं. आनंद दे, आनंद उंजळीत मिळेल. एवढं मोठं घर म्हणजे नक्कीच माणसांचा गोतावळा असणार. सगळ्यांची मन राख, नवीन गोष्टी स्वीकार, पण जुनं तेही जप. जुनं तेच सोनं असतं. सगळ्याचा समतोल राखला की संसार सुखाचा होतो. आनंदी रहा, आनंद वाटा, सुखी रहा. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव. तात्या भयाची लग्न कसं झालं? छान झालं ना? आणि प्रवासात काही त्रास नाही झाला ना तुम्हाला? अरे अजिबात नाही. अरे आम्हाला तिथे न्यायची आणायची अतिशय छान सोय केलेली होती. रत्ना का आदिती कुठे आहे? बघितलंस का तिला? आम्हाला काय माहित, गेली असेल पिझ्झा किंवा बर्गर खायला. अगं काय पल्लू, हा एक दिवस आणून खाल्लं नाही तर काय लगेच तुझं? रत्ना, अगं काय खाणाखुणा चालल्यात तुमच्या? काय झालंय? तात्या मी सांगते, उगाच कशाला लपवायचं? तात्या, अदितीनं हल्ली फार विचित्र वागते. तिला हवं तेच ती करते. अचानक ना तिला सगळं आवडेनसं झालंय. वेगळेच नखरे सुरू झालेत तिचे, तिच्या त्या मॉम सारखे. तुला सांगितलं ना एकदा गप्प बस म्हणून. हो ना, पल्लू काय बोलते का? वीणबाई आहेत ना त्या, गबस. ठीक आहे, सुनबाई नवीन आहे, तिचं सगळं आयुष्य शहरामध्ये गेलेलं आहे. इथली सवय व्हायला काही दिवस जातीलच ना. अहो हेच सांगते मी या सगळ्यांना कालपासून, पण उगाच टेन्शन घेतायत सगळे. जाऊ द्या, तुम्ही दोघं आराम करा. चला. कधी दिवस मोठं काहीतरी करणार आहे, आपल्याला सावध राहायला हवं. हो, तिने जे ठरवलंय ना ते होऊ द्यायचं नाही. लगेच तात्या आणि बयो आजींना नको सांगायला. आपण सरळ जाऊन आदितीशी बोलू. तिला सरळ जाऊन सांगू, तू हे जे खोटं वागतेस ना ते थांबव, नाहीतर घरच्यांना सगळं काय ते खरं सांगू. काही झालं तरी घरच्या सगळ्यांना खरं काय ते कळायला हवं. पण आपण आदितीच्या बाजूने ठामपणे उभे राहू. पल्लू, कळत नाही तुला काय? आल्या आल्या बयो आणि तात्यांना त्रास द्यायचा का ग? आणि सिद्धू, तू पण समजाव तुझ्या बायकोला, काही तमाशा नकोय आज. गुड मॉर्निंग. ह्या कोण? अगं नानी, बोवारणीला घेऊन आली ती. अहो पण आमच्याकडे जे जुने कपडे होते ना त्याचे मी पडदे आणि उशांचे कव्हर शिवले. नानी काकी, त्या जुने कपडे नाही, जुनी भांडी घेतात. अगं पण आपल्याला काहीच द्यायचं नाही, तू का घेऊन आलीस त्यांना? पण मला द्यायचं ना.
आता हे काय नवीन?